नमस्कार. आपण पाहता थेट वार्ता आणि मी आहे राजेंद्र शेंडे. दरवर्षी पाऊस सुरू झाला की आपण जवळपास सारख्याच बातम्या ऐकतो. रस्त्यावर मोठे झाड कोसळले, पाणी साचल्यामुळे वाहतूक तासनतास ठप्प झाली, जुनी इमारत कोसळली, संरक्षक भिंत ढासळली आणि काही ठिकाणी निष्पाप नागरिकांचा जीव गेला. प्रश्न असा आहे की या घटना खरोखरच नैसर्गिक आपत्ती आहेत का, की त्या आपल्या निष्काळजीपणाचे परिणाम आहेत? घटना घडते, काही दिवस चर्चा होते, चौकशीचे आदेश दिले जातात, नुकसान भरपाई जाहीर होते, पण पुढच्या वर्षी पुन्हा तेच घडते. याचा अर्थ समस्या पावसात नाही, समस्या आपल्या नियोजनात आहे. आजच्या या विशेष भागात आपण भावनांपेक्षा वास्तवावर बोलणार आहोत. नागरिकांची जबाबदारी काय, महानगरपालिका आणि प्रशासनाची भूमिका काय, शासनाने काय करायला हवे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे जीवितहानी टाळण्यासाठी आपण काय करू शकतो. चला सुरुवात करूया. भारतात दरवर्षी मान्सून येतो, ही नवीन गोष्ट नाही. पाऊस हा आपल्या हवामानाचा नियमित भाग आहे. पण मग दरवर्षी रस्ते पाण्याखाली का जातात, झाडे का पडतात, जुन्या इमारती का कोसळतात, गटारे का तुंबतात? याचा अर्थ समस्या पावसात नसून व्यवस्थापनात आहे. जर एखाद्या शहरात दरवर्षी त्याच ठिकाणी पाणी साचत असेल तर तो अपघात नसून नियोजनातील गंभीर त्रुटी आहे. अनेक शहरांमध्ये शेकडो जुनी झाडे आहेत. ही झाडे पर्यावरणासाठी आवश्यक आहेत, पण त्यांची वेळोवेळी तपासणी झाली पाहिजे. सुकलेल्या फांद्या काढल्या जातात का, झाडांची मुळे सुरक्षित आहेत का, रस्ते रुंदीकरणाच्या कामात मुलांना इजा झाली आहे का? अनेक वेळा उत्तर नाही असेच असते. मग जोरदार वारा आला की झाड कोसळते आणि दोष पावसाला दिला जातो. पण प्रत्यक्षात दोष दुर्लक्षाचा असतो. नाले वेळेवर साफ होत नाहीत, प्लास्टिक कचरा नाल्यात टाकला जातो, अनाधिकृत बांधकामांमुळे पाण्याचा नैसर्गिक मार्ग बंद होतो, पावसाचे पाणी वाहून नेणारी व्यवस्था अनेक ठिकाणी अपुरी असते. यामुळे काही तासांच्या पावसात संपूर्ण शहर ठप्प होते, वाहतूक कोंडी होते, रुग्णवाहिका अडकतात, विद्यार्थी अडकतात, कामगार वेळेवर पोहोचू शकत नाहीत. यामुळे आर्थिक नुकसानी मोठ्या प्रमाणावर होते. अनेक जुन्या इमारती वर्षानुवर्ष दुरुस्तीशिवाय उभ्या आहेत. काही ठिकाणी रहिवाशांकडे पर्यायी व्यवस्था नसते. काही वेळा मालक दुरुस्ती करत नाही, काही वेळा प्रशासन नोटीस देते पण त्यानंतर ठोस कारवाई होत नाही आणि मग एखाद्या रात्री इमारत कोसळते. दुर्दैवाने त्यानंतर सर्व यंत्रणा जागी होते. प्रश्न असा आहे की धोका आधी माहीत असतानाही तो टाळता का आला नाही? पावसामुळे माती ओली होते, कमकुवत पाया असलेल्या संरक्षक भिंतींवर अतिरिक्त ताण येतो, देखभाल न झाल्यास अशा भिंती अचानक कोसळतात. यामध्ये अनेक निष्पाप नागरिक बळी पडतात. यासाठी केवळ पाऊस जबाबदार नसतो, वेळेवर तपासणी आणि दुरुस्तीचा अभावही तितकाच कारणीभूत असतो. दरवर्षी पावसाळ्यापूर्वी बैठका घेतल्या जातात, योजना जाहीर होतात, नाले साफ झाल्याचे दावे केले जातात, धोकादायक इमारतींच्या याद्या प्रसिद्ध होतात. पण प्रत्यक्ष परिस्थितीत अनेक समस्या कायम राहतात. म्हणून प्रश्न उपस्थित होतो, फक्त बैठकांनी जीव वाचतात का, की प्रत्यक्ष काम अधिक महत्वाचे आहे? आज आपण पाहिले की पावसामुळे नव्हे तर निष्काळजीपणा, अपुरे नियोजन आणि वेळेवर कृती न झाल्यामुळे अनेक दुर्घटना घडतात. पुढील भागात आपण सविस्तर पाहणार आहोत नागरिकांची जबाबदारी काय, महानगरपालिका, जिल्हा प्रशासन आणि शासनाने कोणती पावले उचलले पाहिजेत आणि प्रत्येक जीव वाचवण्यासाठी कोणती व्यवस्था कायमस्वरूपी उभी राहायला हवी. पाहत राहा थेट वार्ता. धन्यवाद.